महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे आता आपल्या समोर आहे। आदितीताई, या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्यासाठी अनेक विशेष ज्या बाबी आहेत त्या या सरकारनं मांडलेल्या आहेत, मात्र याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केली, मात्र त्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागते। काय सांगायला याच्याबद्दल? बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत त्या आम्ही सुधारित GR मध्ये दुरुस्त केलेल्या आहेत। त्याच्यामुळे पिवळ्या आणि केशरी कार्ड धारक ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना आता उत्पन्नाच्या दाखल्याची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे। 5 एकरच्या जमिनीची अट शिथिल करण्यात आलेली आहे। डोमेसाईल सर्टिफिकेटची अट शिथिल करण्यात आलेली आहे। त्या डोमेसाईल सर्टिफिकेटच्या ऐवजी त्याला सपोर्टिंग जे डॉक्युमेंट्स आहेत ते जर त्यांनी त्या ठिकाणी सबमिट केले तरी ते पात्र होणार आहेत। त्याच्यामुळे अनेक अटी शर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी शिथिल केलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल। वर्षाला 3 सिलेंडर जे आहेत ते महिलांना देण्यात येणार आहेत मोफत, असं देखील या अर्थसंकल्पामध्ये म्हटलेलं आहे। मात्र जुन्या सबसिडी ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत। या सगळ्या विषयाला घेऊन विरोधक टीका करू लागलेले आहेत। काय सांगाल? नाही, ज्या एखादी योजना ज्या वेळेला आणली जाते आणि ती प्रभावशाली ठरणार आहे त्यावेळेला विरोधकांवर त्यावर टीका होणारच, ही स्वाभाविकशी गोष्ट आहे। कारण त्यांना माहिती असतं की ही लाभार्थ्यांना थेट याचा फायदा होणार आहे आणि कुठे ना कुठेतरी त्याचं क्रेडिट हे सरकारला जाऊ नये हे प्रत्येक विरोधी पक्ष हा त्या हिशोबाने प्रयत्न हा करत असतो। त्यामुळे 3 सिलेंडरची जी घोषणा, मोफत 3 सिलेंडरची घोषणा जी राज्य शासनाने केलेली आहे, महायुतीच्या सरकारने केलेली आहे, याचं सर्व स्तरावरून स्वागतच झालेलं आहे। आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून लवकरच याचे जो शासन निर्णय आहे तो निर्गमित केला जाईल आणि ज्या काही आधीच्या अडीअडचणी असतील हे सुद्धा विभाग निश्चितपणाने त्यामध्ये सोडवेल। शेवटचा प्रश्न, ह्या ज्या योजना आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिला माता भगिनी ज्या आहेत त्या मोठ्या संख्येनं आता विविध ठिकाणी तलाठी ऑफिस असेल किंवा माई सेवा केंद्र असेल या ठिकाणी गर्दी करतायत। त्यांना काय आव्हान करणार? ह्याला काही कालमर्यादा आहे का किंवा काय मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम जो आहे तो महिलांमध्ये पसरलेला आहे? एक तर आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे, आम्ही सुधारित सुद्धा तारखा याच्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत की 1 जुलै पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत पहिल्या टप्प्यातली नोंदणी असणार आहे। ज्यांची नोंदणी या कालावधीमध्ये होईल त्यांना लाभ दिला जाणारच आहे, पण 31 ऑगस्ट नंतर सुद्धा नोंदणी ही सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे जे अर्ज 31 ऑगस्ट नंतर येतील त्यांना सुद्धा निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। आणि 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये जे त्या ठिकाणी ग्राह्य पात्र लाभार्थी असतील, जे अर्ज येतील त्यांना 1 जुलै पासूनच लाभ दिला जाणार आहे। जरी अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेला असेल तरी त्यांना लाभ हा जुलै महिन्याचा सुद्धा मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील की माता भगिनींनी जास्ती पॅनिक होऊ नये, त्यांनी कार्यालयांच्या ठिकाणी गर्दी करू नये आणि कुठल्याही आमिषाला त्यांनी बळ देऊ नये। कुठलाही एजंट जर तुमच्याकडे कुठल्याही आमिषाची रकमेची मागणी करत असेल तर कृपा करून अशा पद्धतीनं कुठेही आपण खर्च करू नका। तुम्हाला पुरेसा कालावधी आहे तुमचा दाखला आणि फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे निश्चितपणाने तुम्हाला सगळ्यांनाच ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ दिला जाईल। महिलांनी कोणत्याही प्रकारे माही सेवा केंद्र असेल, तलाठी ऑफिस असेल किंवा जिथे कुठे हे फॉर्म भरले जातात या ठिकाणी गर्दी करू नये। निश्चित असा जो कालावधी आहे तो नाहीये, महिलांना पुढे देखील जाऊन फॉर्म भरता येणार आहे। सर्व महिलांनी जे आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आव्हान जे आहे ते आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। मॅक्स महाराजसाठी मी सागर अलकुंटे, विधान भवन, मुंबई।